हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही. 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही. आता या राक्षसाला नव्या पॉक्सो कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षाच व्हायला हवी, यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. त्या इस्मावर गुन्हा दाखल होईल, न्यायाने कारवाई होईल, लोक सांगतील फाशी द्यायला, पण त्या इस्माला आमच्या ताब्यात द्या. पुणे भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला, त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटणं इतपत स्थिती निर्माण होते. आपण आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? खरंच अपेक्षा करण्यासारखी स्थिती आहे का? जिथे प्रत्येकजण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालं आहे. हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही. 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही. काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं. फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत, एवढं भान आपल्याला असावं. भोर तालुक्यातल्या नसरापूर गावात घडलेली घटना मन हेलावून टाकणारी आणि तितकीच संतापजनक आहे. एक 4 वर्षाची निष्पाप चिमुकली, तिच्यावर 60 वर्षाच्या हरामखोराने क्रूर अत्याचार केला, हे ऐकूनच अंगावर शहारे येतात. अहो, त्या लेकराचा काय दोष होता? या प्रकरणाबाबत पुण्याच्या SP आणि संबंधित अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलंय आणि मला यावेळेला माहिती मिळाली की 2015 साली या नीच हरामखोराने स्वतःच्याच पुतणीवर अत्याचार केले होते आणि या गुन्ह्याखाली तो तुरुंगातही होता. मात्र 2019ला न्यायालयाने त्याची मुक्तता केली. आता ही मुक्तता नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरणात जलद गतीने कठोर कारवाई व्हावी अशा स्पष्ट सूचना राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी पण दिल्या. आता या राक्षसाला नव्या पॉक्सो कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षाच व्हायला हवी, यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. विरोधकांनाही मी विनंती करते, इतक्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका. हा लढा एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. समाज म्हणून आपण कुठेतरी मागे पडत आहोत, त्यामुळे नागरिकांनाही सजग राहण्याची ही वेळ आहे. समाजातले हे विकृत लांडगे हे ठेचून काढण्याची ही वेळ आहे. समाज म्हणून आपण सगळे मिळून या विकृतीशी लढूया. शासन प्रशासन आपल्या सोबत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. नसरापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीला जे आहे तिच्यावर अत्याचार केला गेलाय आणि तिला जे आहे ते दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आणि तो नराधाम जो आहे तो 65 वर्षाचा आहे. ही प्रवृत्ती का वाढत चालली आहे? अशी प्रकरणं होतात पण त्याच्यात न्याय जो आहे तो पीडितांना मिळत नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकर निर्णय लागत नाहीत आणि आता ग्रामस्थ जे आहेत ते आरोपीला अटक जरी झाली असली तरी आरोपीला ताब्यात द्या म्हणून पुणे बंगळुरू हायवे जे आहे तो अडवून बसलेले. आणि माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची एक आई म्हणून जी आहे ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या. कारण ज्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि आजच मिसिंग लिंकचं उद्घाटन झालंय. मुख्यमंत्री साहेब, मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं परंतु महिलांची सुरक्षितता कुठेतरी राज्यात आता मिसिंग आहे. तुम्ही म्हणताय की कनेक्टिंग जे आहे ते लिंक त्याला म्हटलं पाहिजे, पण अशीच कनेक्टिंग एखादी योजना किंवा कायदे जे आहेत ते कनेक्टिंग जे आहेत ते तातडीनं कसे निकाल लागतील असे करा, तरच आमच्या या मुली सुरक्षित होतील. या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल. 4 वर्षाच्या चिमुरडीवर भोरमध्ये 65 वर्षाच्या इस्माने
अत्याचार करून तिला मारून टाकले। बातमी ऐकून डोकं सुन्न झालं। त्या इस्मावर गुन्हा दाखल होईल, न्यायाने कारवाई होईल, लोक सांगतील फाशी द्यायला, पण त्या इस्माला आमच्या ताब्यात द्या। त्या 65 वर्ष असलेल्या आरोपीचं पहिलं लिंग कापलं पाहिजे। 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायला जर ही माणसं धजवत घाबरत नसतील, हिम्मत वाढत असेल त्यांची, तर मला वाटतं ही विकृती खरंच ठेचणं गरजेचं आहे। कायद्याने काय न्याय मिळेल, फास्ट ट्रॅकवर चालेल, हाही विचार आता मनामध्ये नाही आहे। पहिल्यांदा त्या इस्माचं लिंग कापलं पाहिजे आणि त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे। 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करताना समाजाची विकृती कुठे चालली आहे हे खरंच बघणं आणि ती तात्काळ थांबवणं ही काळाची गरज आहे।